ध्वजारोहण केलंय, काय लातूरसाठी वेगळं काही प्लॅनिंग आखलंय जातं? पहिलं तर मी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या लातूरच्या सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. दुसरं माझी ही तसं मी काल पण सांगितलं की इकडे येण्याची तशी पहिलीच वेळ आहे, म्हणजे एक राजकीय ह्याच्यातनं. पूर्वी 1-2 वेळेला आलो होतो, पण त्यावेळेला मी कॉलेजला होतो, त्यामुळे माझा काही राजकीय विषय त्यावेळेला नव्हता. पण आज येत असताना एकतर पालकमंत्री म्हणून ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी दिली आहे. आणि आताच आम्ही आढावा थोडाफार एक सगळ्या याचा घेतला. काही विषय जे प्रलंबित आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीनं काय करणं गरजेचं आहे याच्याबद्दल चर्चा झाली. त्याचबरोबर 30 तारखेला आता आपण डीपीडीसी ठेवलेली आहे, त्या याच्यामध्ये नवीन काही गोष्टी करण्याचं आमचं आज थोडी चर्चा झाली. 29ला परत आम्ही बसू, मी 29ला येणार आहे. आणि जेवढं काही आपल्याला म्हणजे काय म्हणायचं इनोव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणू काही करता येईल हा प्रयत्न आमचा आहे. शेतीच्या बाबतीमध्ये असू दे, त्याचबरोबर शहराच्या दृष्टीनं असू दे. आता आपल्या इथे एवढे ऐतिहासिक गोष्टी आहेत, आपलं गंजगोलाई आहे, त्याचं एक काय म्हणायचं रिडेव्हलपमेंट नाही म्हणणार मी, पण त्याचं थोडं रेनोव्हेशन, तिथलं सौंदर्य किंवा ते जे काही आर्किटेक्चर आहे ते थोडं कसं हे करता येईल, हे असे काही विषय आहेत. त्याचबरोबर काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण विषय आहेत जे अनेक वेळा आता NHIचे 2 रस्त्यांबद्दलची चर्चा झाली, जे आपल्या लातूरच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे, कारण ते कनेक्टिव्हिटीला महत्वाचे आहेत. एक तर आपला मला वाटतं पानगाव आणि जो बार्शी टेंभुर्णी जातो तो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल चर्चा झाली. त्यात काही NHIचे थोडं हे तर त्याचं पण आम्ही लवकरच हे करतोय, एक बैठक लावून NHIचे वरचे पण अधिकारी बोलवून त्यात निर्णय करून लवकर ही कामं मार्गी कशी लावतील हा प्रयत्न नक्कीच राहील. माझे गडकरी साहेब लातूरला आल्यावर त्यांनी लातूर टेंभुर्णी मार्ग होईल अशी घोषणा करून टाकली, 4 वर्षावरची गोष्ट आहे. तर ते प्रोसेसमध्ये आहे का, म्हणजे कुठपर्यंत? नाही, 100. आता गडकरी साहेबांनी आपल्याला माहिती आहे की गडकरी साहेब हे रोड म्हणजे देशामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये जाळं निर्माण करण्यामध्ये त्यांचाच काय वाटा आहे, म्हणजे सिंहाचा वाटा म्हणणं पण चुकीचं होईल. जे काही आज जाळं आपण एवढं मोठं देशात बघतोय ते गडकरी साहेबांच्या प्लॅनिंगमुळे झालं ही वस्तुस्थिती आहे. आणि आज त्यांनी जाहीर केलंय म्हणल्यावर 100% हा रस्ता होणार. आम्ही त्याचा पाठपुरावा करू. गरज पडली तर गडकरी साहेबांपर्यंत जायला लागलं, समजा काही इकडे तिकडे काही गोष्टी राहिल्या असतील, काही लॅक्युनाच राहिल्या असतील असं म्हणू आपण, त्या सोडवण्यासाठी पण गडकरी साहेबांपर्यंत म्हणजे हा विषय नेऊ. कारण मला वाटतं कनेक्टिव्हिटीसाठी हा रस्ता आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे. मला कालची थोडी माहिती मिळाली, एखादी चुकीची पण 60 किलोमीटर आता आपल्याला फिरून जायला लागतं असे, हा रस्ता नीट नसल्यामुळे. आज जे आपल्याला तुळजापूर सोलापूर असं जायला लागतं, साधारण अंतर मला काल एक चांगले जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलं, सर 60 किलोमीटरचा हा असा हे पडतो, वळसा घालून जायला लागतं. हा रोड झाला तर पुण्याची कनेक्टिव्हिटी आपली जी आहे तर ती बऱ्यापैकी चांगली होईल आणि सोपी होईल. लातूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा इथं आवश्यक होतं, दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. मांजरा धरणाचं पाणी येतं, पण इथं नवीन पालकमंत्री आले, नवीन मंत्री आले की उजनी धरणाच्या पाण्याचं कायम आम्हाला आश्वासन दिलं जातं. तर कायमस्वरूपी लातूरला पाणी पुरवठा व्हावा, उजनीचं पाणी लातूरला येऊ शकतं का, किंवा त्यासाठी तुम्ही आता पालकत्व जिल्ह्याचं स्वीकारलं त्याच्यासाठी विशेष काही प्रयत्न करणार आहात का? आज मला आज या विषयाची माझ्याकडे माहिती नाहीये का उजनीचं म्हणजे नेमका प्रकल्प पाणी आणण्याचा काय योजना होती किंवा काय हे होतं त्याचं आज काही माझ्यापर्यंत हे नाही. पण मी थोडं त्याच्यावर माहिती घेऊन आणि हे जी काही योजना यापूर्वी झाली असेल किंवा जे काही प्लॅनिंगमध्ये असेल त्याची मी थोडी माहिती घेऊन आपल्याला याच्याबद्दल नक्की हे करीन. आणि जर ते होण्यासारखं असेल आणि त्याला जे काही निधी वगैरे जे काही मंजुऱ्या लागतील एकदा थोडं मला कळालं किंवा काय योजना होती
नक्की वेगळं. पण आज आता ह्याच्याबद्दल एकदम बोलणं थोडं म्हणजे ह्याचं होईल असं मला वाटतं. कारण हा शेवटी पाण्याचा विषय आणि पाणी म्हणलं की प्रत्येक जिल्हा त्या पाण्याच्या ह्याच्यावर हे असतं की बाबा आमचं पाणी आहे, बाहेर न्यायचं नाही, आमच्या हक्काचं पश्चिम पाणी महाराष्ट्रातूनच विरोध होतो आहे. आम्हाला. ते थोडं आहे नाही. पश्चिम महाराष्ट्र आम्ही देण्याचंच काम केलंय, तसं काही नाही. आणि शेवटी पाणी रक्ताचे पाठ हो असं स्टेटमेंट आले उजनीच्या बाबतीत. नाही, पण माहिती थोडे घेऊ आपण किंवा ह्याच्याबद्दल काय आणि मी नंतर मग थोड्या ह्याच्यावर आपल्याला परत डिटेल प्रामाणिकपणे जेवढं या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करता येईल तेवढं माझ्या सरकारच्या वतीनं आणि माझ्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून करीन. महत्वाचं म्हणजे बैठका घेण्यासाठी आणि कार्यक्रम पण असू देत काही किंवा अगदी धरून झाला काही कधी कधी जरा काही कटू प्रसंग पण निर्माण होतात. म्हणजे त्या सगळ्याला हे देण्यासाठी तोंड देण्यासाठी इथं आपल्याबरोबर पालकमंत्री म्हणून मी नक्की असेल, फिजिकली असेल, हे पण आपण लक्षात ठेवा. त्यामुळं नक्कीच इथे येऊन काम करणं, कारण शेवटी आमच्यावर जबाबदारी देवेंद्रजींनी आम्ही त्या विभागात जाऊन काम केलं पाहिजे अशाने आम्हाला जबाबदाऱ्या आणि सूचना त्यांनी दिल्यात. त्यामुळे नक्कीच इथं येऊन जिल्हा प्रशासनाबरोबर राहून आणि जिल्ह्यातील जे काही नागरिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही एक चांगलं झालं तर की त्यात आता विभाग पण माझ्याकडेच आहे, सार्वजनिक बांधकाम, आणि लागणारे जे काही काय म्हणायचं फंड जे आहेत ते पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं येणं अपेक्षित आहे.